नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 30 नोव्हेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत 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 करते. आपला जो शाश्वत आनंद आहे तो टिकवण्यासाठी आपण आपलं GPS आता ऑन ठेवलेलंच आहे. आणि GPS मधला जी आपण अभ्यासला तो म्हणजे फोकस ऑन गुड. आत्ता आपण सध्या GPS मधला Pचा अभ्यास करतो आहे, ते म्हणजे फोकस ऑन प्रेझेंट. आणि त्या फोकस ऑन प्रेझेंटमध्ये अजूनही काही गोष्टी आपण थोड्याशा अभ्यासणार आहोत, त्याच्याविषयी आज थोडंसं बोलते आहे. आज आपण हे जे टेन्स आहेत, काळ आहेत, म्हणजे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स, ह्याच्यामधली थोडीशी समानता आणि म्हणजे काय आणि थोडासा फरक हे आपण आज जाणून घेणार आहोत. कारण हे जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल प्रेझेंट टेन्स जगताना खूप सोपं जाईल. बघा, पास्ट म्हणजे काय? जे घडून गेलं आहे, जे भूतकाळ आपण म्हणतो, जे घडून गेलं आहे, काही घटना घडून गेलेल्या आहेत, ते म्हणजे पास्ट. अगदी सिम्पल डेफिनेशन आहे पास्टची. हा जो पास्ट आहे तो आपल्याला धरून ठेवता येतो, तो आपल्याला पकडून ठेवता येतो की नाही? कारण आपण पकडून ठेवतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे पास्ट टेन्स जो आहे तो आपल्याला धरता येतो, तो आपल्या स्मृतीमध्ये आपण पकडून ठेवलेला असतो. आता वर्तमान काळ बघूया. वर्तमान काळ म्हणजे आत्ता आपल्यासोबत जे काही घडत आहे तो क्षण म्हणजे वर्तमान काळ. तर ह्या वर्तमान काळाला आपण पकडायला बघत आहोत की मला आत्ता एखादा चांगला क्षण आला वर्तमानात माझ्या आयुष्यात आत्ताचा, तर मला त्याला पकडायचं आहे, धरून ठेवायचं आहे, सोडायचं नाही आहे. पण तो पकडता येतो का, धरता येतो का? तर नाही. कारण धरायला गेलं की तो क्षण निसटून जातो आणि तो निसटलेला क्षण परत पास्टमध्ये जातो, तो भूतकाळ होतो लगेच. त्यामुळे वर्तमान काळ हा आपल्याला धरून ठेवता येत नाही, त्याला आपल्याला पकडता येत नाही. तिसरा जो काळ आहे तो म्हणजे भविष्यकाळ. आता भविष्यकाळ म्हणजे जो आपल्या आयुष्यात आपलं जे घडणार आहे त्याला आपण भविष्य असं म्हणतो, की ज्याची आपल्याला काहीच कल्पना नाही आहे. आपल्याला माहीत नाही आहे की आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे. काही असे त्याला अपवाद म्हणून अशी काही लोकं आहेत की ज्यांना इंट्युशननी भविष्य वगैरे कळतं. पण हा आत्ता आपल्याला आपण टेन्समध्ये बोलतो आहे, काळाबद्दल बोलतो आहे, भविष्याबद्दल नाही बोलत आहोत. भविष्यकाळ, त्या काळाबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही आहे. पण इथे काय आपण करतो, आपल्याला इथे धरून ठेवता येत नाही भविष्यकाळसुद्धा. पण त्या भविष्यकाळाचं आपण काय करतो, तर आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्याचं चिंतन करत बसतो की माझं असं असं होईल, माझं असं असं होणार आहे. भले चांगलंसुद्धा आपण त्याचं चिंतन करू किंवा वाईट पण त्याचं चिंतन आपण करू शकतो. पण म्हणजे काय, तर भविष्यकाळ हा आपल्याला धरून ठेवता येत नाही. असे जरे 3 आपले काळ. आता ह्या 3 काळातलं आपण एक साम्य बघणार आहोत. बघा हां, नीट हे लक्षात घ्यायचं आहे की जो भूतकाळ आहे तो आपला चांगलासुद्धा असू शकतो किंवा वाईटसुद्धा असू शकतो. वर्तमान काळ आहे तो आत्ता आपला चांगलासुद्धा आहे किंवा वाईटसुद्धा असू शकतो. जो भविष्यकाळ आहे तो आपला चांगलासुद्धा असू शकतो किंवा वाईटसुद्धा असू शकतो. म्हणजे काय, या तिन्ही काळातलं जे साम्य आहे ते म्हणजे ते चांगलंही असू शकतं किंवा वाईट असू शकतं. म्हणजे काय, तर ह्याचं कन्क्ल्युजन काय होतं की आपल्याला काही चॉईस आहे का, तर नाही आहे आपल्याला काही चॉईस. इथे कार्मिक फिलॉसॉफी वर्क करते. ही खूप डीप फिलॉसॉफी आहे, त्याच्यात आपण आत्ता शिरणार नाही आहोत. तो कधीतरी नंतर टॉपिक आपण नंतर बघूयात, अभ्यासू. पण हा आपल्याला आत्ता चॉईस नाही आहे. ऑफकोर्स
आपण आत्ता जे वर्तमानात जगणार आहोत किंवा जगायचं ठरवलेलं आहे, तो क्षण आनंदाने उपभोगायचा ठरवलेला आहे. फक्त तो आपल्याला धरून ठेवता येत नाही आहे. म्हणून आपण आता काय करायचं आहे, की जो येणारा प्रत्येक क्षण आहे, त्याचा स्वाद आपण घ्यायचा आहे. हा कसा घ्यायचा? तर जेव्हा आपण पास्टमध्ये म्हणजे एखादा विचार आला आपला पास्टमधला, तर त्या विचाराला लगेच आपण फुल स्टॉप लावायचा आहे. आणि हे कधी होईल? जेव्हा आपण स्वतःच्या भोवती जी आजूबाजूची माणसं आहेत, परिस्थिती आहे, व्यवहारामध्ये असतील, नातेसंबंधामध्ये असतील, कोणत्याही गोष्टी असतील, पण स्वतःला आणि त्या परिस्थितीला सुद्धा आपण 100% स्वीकारू ना, तेव्हाच आपण वर्तमानात जगू शकतो. आणि हे पुन्हा एकदा रिपीट करते, की जेव्हा आपण चांगल्याच गोष्टींना फोकस करतो ना, तेव्हा आपण वर्तमानात जगू शकतो. एखादी वाईट घटना आत्ता सध्या समजा, आता फॉर एक्झाम्पल असं बघूयात, की एखादी वाईट घटना माझ्या वर्तमानात घडती आहे किंवा घडती आपण असं म्हणू. मग तुम्ही असं म्हणाल, की आता वर्तमानात ही चांगली नाही घटना घडते, पण तरीसुद्धा ते ॲक्सेप्ट करायचं का? तो हो, तरीसुद्धा ती ॲक्सेप्ट करायची. कारण तो स्वीकार इथे व्हायला पाहिजे. कारण त्या परिस्थितीकडे, त्या व्यक्तीकडे, त्या गोष्टीकडे, त्या वर्तमानात जी होती म्हणजे आत्ता एखादी वाईट घटना, तर त्याच्याकडे पाहण्याचा आपण दृष्टी आणि दृष्टिकोन आता आपण बदलायचा आहे. तेव्हा असं लक्षात घ्यायचं आहे, की कुठल्या तरी या जन्मातलं किंवा आधीच्या जन्मातलं हे कार्मिक कनेक्शनमुळे होणारा जो परिणाम आहे, तो इथे आत्ता घडत आहे. त्याची फलप्राप्ती इथे आत्ता घडत आहे. आणि हा टोटल ॲक्सेप्टन्स 100% आता आपल्याला आला पाहिजे. आणि हे थोडंसं विचार करून बघा. आता तुम्ही म्हणाल, की मॅडम म्हणजे असा मला कधीतरी प्रश्न विचारतात पेशंट, की म्हणजे आता दुसरं एक उदाहरण सांगते, की पास्टमध्ये सुद्धा काही एखादी वाईट घटना, चांगली घटना घडली ना, तर माणूस काय म्हणतो, की ती माझ्यामुळे झाली बरं का. पण वाईट घटना घडली तर आपण लगेच ब्लेम गेम सुरू करतो, की ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. किंवा अगदी दुसरं, अगदी डेथ म्हणजे मृत्यू, एखाद्याचा मृत्यू झाला वाईट पास्टमध्ये, तर ती जर का त्याचा आपण स्वीकार नाही केला ना, तर आपण ते आपल्या सतत स्मृतीमध्ये येत असतं. आणि त्याच्यातनं काय होतं, की निगेटिव्हिटी वाढते, निगेटिव्ह एनर्जी वाढते, आपले नकारात्मक विचार वाढतात, व्यर्थ विचार वाढतात, अनावश्यक विचार वाढतात, मग निगेटिव्ह एनर्जी वाढते. मग आपला जो आरा आहे, आभामंडल आहे, त्याच्यातली निगेटिव्ह एनर्जी वाढते. मग आपल्या भोवतालचा जो आरा म्हणजेच बायोमेडिकल जे आपलं एनर्जी आहे आपल्या भोवतालची, ती निगेटिव्ह व्हायला लागते. आणि मग आपल्यातून व्हायब्रेशन आपल्या स्वतःच्या शरीराला देखील ती निगेटिव्ह मिळतात आणि इतरांना पण मिळतात, वातावरणात पण मिळतात, इतर व्यक्तींना मिळतात, इतर जीवांना मिळतात. त्यामुळे आपण काय आता करायचं आहे, की आपण सतत वर्तमानामध्येच राहायचा आता आपण प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी अजून एक परमेश्वराची श्रीमत आहे, ती आपण इथे आज लक्षात घेणार आहोत. आणि गीतेमध्ये हे सांगितले गेले आहे. खूप गीता अभ्यासणारे आपल्या आजूबाजूला लोक आहेत, आपल्या कट्ट्यावर सुद्धा आहेत, की परमेश्वराची जी श्रीमत आहे ती आता मी सांगते, की जो हो रहा है वो अच्छा हो रहा है, जो हो गया वो भी अच्छा था, हमारे लिए अच्छा था, और जो होने वाला है वो और भी अच्छा होगा. ही परमेश्वराची श्रीमत आहे. हे माझं मत नाही आहे किंवा दुसरं कोणाचं मत नाही आहे. हे जेव्हा आपण शांतपणे बसून जेव्हा याच्यावर विचार करतो, जेव्हा विचारसागर मंथन करतो, चिंतन करतो, तेव्हा खरोखरच आपल्याला कळतं, की आपल्याला आपण ब्लेम गेम करत नाही. तर काही गोष्टी घटना घडतात ना, तेव्हा खरोखर त्या आपल्यासाठी चांगल्यासाठी असतात, घडलेल्या असतात. याचा आपण खूप शांतपणे विचार करावा. आता पुन्हा एकदा इथे असं काही वेळा विचारण्यात येतं, काही वेळा म्हणतात पेशंट, की आता ही डेथ झाली आहे, या या घटनेला आपण चांगलं म्हणायचं का? कारण आपली त्याच्याशी अटॅचमेंट असते, तर आपल्याला वाईट वाटत असतं. हो, नक्कीच वाईट वाटत असतं, कारण आपली तिथे भावनिक गुंतवणूक असते. पण हा जो कर्माचा लॉज आहे तो आपण इथे आता लक्षात घ्यायचा आहे, किंवा
बॉडी कॉन्शियसनेसमध्ये न जाता आपण सोल कॉन्शियसनेसने विचार करायचा आहे की जी डेथ आहे तो एक पॉज आहे, तो एक प्रवास आहे आपल्या अनेक जन्मांमधला, आणि आपण नुसतं त्या सोलनी एक कॉस्च्यूम बदललेला आहे, तो दुसऱ्या कॉस्च्यूममध्ये जाणार आहे. हे जेव्हा आपली जी फिलॉसॉफी आहे ती आपण चेंज करू किंवा आपण समजून घेऊ हे ज्ञान, तेव्हा आपल्याला हळूहळू पटायला लागतं की डेथ म्हणजे काय. ह्या ॲक्च्युअल टॉपिक खूप वेगळा आहे, फक्त हे जस्ट मी त्याचं इंट्रोडक्शन केलं आहे की त्या सोलचा म्हणजे ज्याची डेथ झाली आहे त्या आत्म्याचा प्रवास तिथपर्यंतच होता आणि त्याचा हा चॉईस होता, हा आपण नाही काही तिथे बाकीत केलं आहे, तो त्याचा प्रवास होता आणि ती डेथ झाली आहे. त्यामुळे वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. हा टोटल ॲक्सेप्टन्स 100% झाला पाहिजे. आणि मग जेव्हा टोटल ॲक्सेप्टन्स येईल ना, तेव्हा हळूहळू आपण मनाने स्टेबल व्हायला लागतो आणि आपण वर्तमानात जगायला लागतो. जेव्हा जेव्हा आपण पास्टमध्ये जाऊ ना, तेव्हा तेव्हा आपण आपल्या मनाला अटेन्शन प्लीज, हे आता आपण शिकलो आहोत. हे मना ॲलर्ट राहा आणि चेक कर की आत्ता तू काय विचार करतेस. तू प्रेझेंटमध्ये, म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल घ्या की प्रेझेंट टेन्स, म्हणजे आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे, व्हिडिओ बनवते आहे, मग मी त्याचा आनंद घेईन का माझ्या पास्टमध्ये एखादा विचार डोकावला आहे आणि कुठली तरी एखादी घटना मला आठवली आहे, तर त्या घटना आठवल्याने माझं काय होईल की व्हिडिओ करणं म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल. मग माझी आत्मविश्वास जाईल, माझं कॉन्सन्ट्रेशन जाईल, या पुढच्या सगळ्या घटना घडायला लागतील. त्यामुळे मी हा जो आत्ता व्हिडिओ करण्याचा जो आनंद आहे तो मी उपभोगायचा आहे. हे एक फक्त एक्झाम्पल दिले आहे. म्हणजे आता मला पोहायचं आहे समजा, मी एक एक्झाम्पल सांगते, तर मी माझा पोहण्याचा आनंद बघणार आहे. मी एखाद्याशी बोलते आहे तर मी तो आनंद उपभोगणार आहे. मग मी पास्टमध्ये रमायचं नाही आहे. पास्टमध्ये रमले तर मी प्रेझेंट टेन्समध्ये जगणार नाही, कारण मी पास्टमधला धरून ठेवलं आहे. पास्टला आपण आता लेटिंग गो करायचं आहे. पास्टमध्ये जायला लागलो की आपण लेटिंग गो करायचं आहे, म्हणजे ते ती सोडून द्यायची आहे, ते विचार सोडायचं आहे. इथे परत एकदा टीम जे आपण अभ्यासलो, थॉट, इमोशन्स, ॲटिट्यूड आणि मेमरी, म्हणजे विचार, भावना, वृत्ती आणि मेमरी, हे वर्क करायला लागतं. त्याच्यावर आपण सतत अभ्यास करणार आहोत टीमवर. त्यात आपले थॉट काय हे लगेच बघायचं आणि तो विचार जर का चुकीचा असेल, अयोग्य असेल, तो विचार लगेच आपण बदलून टाकायचा आहे. एखादी 5 घटना घडून गेलेली असेल चुकीची, तर त्याच्यावर सतत ती चघळायची नाही आहे. आता बघा, माझ्याकडे एखादं वुंड आली, म्हणजे जखम घेऊन एखादी व्यक्ती आली, पेशंट आला, तर मी त्याच्यावर मलमपट्टी करणार आहे ना, की मी ते का झालं, कसं झालं, त्या विचारसागर त्याच्यावर चिंतन करत बसणार नाही, त्याची काळजी नाही करायची. तर आपण काय करतो की मला एखादी वुंड झाली तर मी त्याच्यावरच्या ट्रीटमेंटसाठी मी डॉक्टरकडे जाते. मग डॉक्टरचं काम करतो, तर डॉक्टरला डॉक्टरचं काम करू देत. मी त्याच्यावर चिंतन नाही करत बसायचं की आता माझं काय होईल, आता माझं काय होईल. तर असं नाही करायचं, त्याच्यावर मलमपट्टी करायची. म्हणजेच काय तर पास्टमधल्या विचारांचं दळण दळत बसायचं नाही आणि आपल्या गिरणीमध्ये पास्टच्या चुकीच्या आणि नकारात्मक विचारांचं दळण दळून नकारात्मक विचारांचं पीठ अजिबात तयार करायचं नाही. आपण आता हे लक्षात ठेवायचं, म्हणजे पीठचं प्रोडक्शन करायचं नाही. तर आपण जर का चुकीचा विचार आला तर चुकीचा विचार, निगेटिव्ह विचार लगेच बदलायचा आणि त्या विचारांचं परिवर्तन आपण पॉझिटिव्ह विचारांमध्ये करायचं. पास्ट म्हणजे पास्ट, जो हो गया सो हो गया, बीत गई सो बीत गई, बीती को बिंदी लगाना आहे, फुलस्टॉप लागायचा आहे. आता हा फुलस्टॉप कसा लावायचा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून आता आपण काय करायचं आहे, हे आता 3 काळ आपण लक्षात घेतले, त्याचा आता आपल्याला अवेअरनेस आलेला आहे आणि टोटल ॲक्सेप्टन्स पण आता आपण आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे. आपली दृष्टी आणि दृष्टिकोन हा पूर्ण सकारात्मक करायचा आहे आणि वर्तमानात आपण आता जगायला शिकत आहोत. बघा, हे सगळे प्रयोग करून बघा, हे पटतंय का बघा, आपल्याला माझे विचार पटतायत का बघा. आवडलं तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका, कारण आपल्यामध्ये आता आपण चांगलं परिवर्तन घडवून आणणार आहोत आणि परिवर्तनचे विश्व परिवर्तन हा मोटिव्ह आहे, कारण आपल्याला स्वस्थ जगायचं आहे आणि मस्त राहायचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आता आनंदी राहायचं आहे आणि आनंद वाटायचा आहे. सो ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे, स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी.
थँक्यू. धन्यवाद.